नागपूरहून आपण एक मोठी बातमी पाहतोय। नागपूर दीक्षाभूमी प्रकरणी आता 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। यामध्ये 15 ज्ञात अज्ञात जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती मिळते। दीक्षाभूमी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याची सध्या माहिती हाती येते। आपण पाहतोय यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता मोठा पोलीस बंदोबस्त नागपूरमध्ये दीक्षाभूमी परिसरामध्ये ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे या मार्गावर असलेल्या शाळेला काल सुट्टी देण्यात आली होती। आज सुद्धा सुट्टी देण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। यामध्ये ज्ञात अज्ञात अशा 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडनं। पराग, आता नागपूर दीक्षाभूमी प्रकरणी 15 ज्ञात अज्ञात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। पोलिसांनी कशा पद्धतीने ही कारवाई केली आहे? नक्कीच ज्या पद्धतीने त्या दिवशी जाळपोळ झाली होती, तोडफोड झाली होती, त्यामध्ये पोलिसांना संशय होता की कोणीतरी जाणीवपूर्वक हे सगळं केलेलं आहे आणि बौद्ध मोठ्या संख्येने तिथे आले असले तरी सगळेच त्यामध्ये दोषी नव्हते। कोणीतरी त्यांच्या भावना भडकवल्या आणि हा सगळा जो उद्रेक होता तो पाहायला मिळाला। या सगळ्या प्रकरणावर पोलिसांचं बारकाईने लक्ष होतं आणि पोलिसांनी सगळ्या जे आहे चौकशी केली आणि त्या पद्धतीनं जे चौकशी केली त्यामध्ये काही नावं सुद्धा पुढे आलेली आहे। त्यामध्ये 15 लोकांची नावं सध्या पुढे येतात, त्यातील काही राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। या सगळ्या माध्यमातून आता गुन्हे दाखल झालेले